नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? तर आज आपण बनवणार आहोत वरण्याची भाजी, मोड आलेले पावटे ज्याला आपण म्हणतो, त्याची भाजी आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने. तर मोड आलेले वाल, वरणे ज्याला आपण पावटे म्हणतो, तर या भाजीमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, विशेषतः बी जीवनसत्व, खनिजे आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. मोड आल्यामुळे धान्यांमधील स्टार्चचे रूपांतर साध्या शर्करेमध्ये होते, ज्यामुळे ते पचनासाठी हलके होतात. मोड आलेले पावटे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. चला तर मग पाहूयात वरण्याची किंवा पावट्याची भाजी कशी बनवायची ते. सर्वप्रथम मी मोड आलेले वाल स्वच्छ धुवून त्यांची सालं काढून ते सोलून घेतले आहेत. पावट्याच्या भाजीसाठी मी इथे कांदा, टोमॅटो, लसूण, तसेच आला लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट, हिंग, कढीपत्ता, हळद, मीठ, मसाला, कोकम, कोथिंबीर एवढे साहित्य घेतले आहे. तर सर्वप्रथम आपण एका पॅनमध्ये तेल गरम झाल्यावरती त्यात लसूण आणि कांदा टाकून व्यवस्थित तो भाजून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर त्यावर झाकण मारून आपण हा कांदा वाफेवर शिजू देऊयात. आता मी यात हिंग ॲड करून परतून घेत आहे आणि यात कढीपत्त्याची पाने टाकून व्यवस्थित कांदा परतवून घेणार आहे. चवीपुरती हळद टाकूयात आणि व्यवस्थित कांदा परतवून घेऊयात. कांद्याचा कलर ब्राऊन होत आला, थोडासा चेंज झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ आणि टोमॅटो व्यवस्थित शिजू देऊ. त्यासाठी त्यावर झाकण मारून घेऊयात आणि टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित आपण वाफेवर शिजवून घेऊयात. इथे आता आपला टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजत आहे, तुम्ही बघू शकता. आता मी इथे आला लसूणची पेस्ट ॲड करत आहे. छोटा 1 चमचा आला लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट ॲड करून घेऊ. आता यावर आपण झाकण मारूयात आणि थोडा वेळ वाफेवर शिजू देऊयात. आता मी इथे आमचा घरगुती मालवणी मसाला ॲड करत आहे. 2 चमचे. आपल्या आवडीनुसार मसाला ॲड करायचा. जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही अजून मसाला ॲड करू शकता. तर मी इथे फक्त 2 चमचे मसाला ॲड केला आहे. व्यवस्थित आपण परतवून घेऊ आणि मसाला शिजवू देऊयात. कांदा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित मसाला आपण शिजवून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथे आपले मसाले व्यवस्थित शिजवून झाले आहेत. आता इथे मी स्वच्छ धुवून ठेवलेले मोड आलेले पावटे, वरणे त्यात टाकून घेणार.
छान असं ढवळून घेऊया। इथे मी ओल्या नारळाचं खोबरं घेतलं होतं। तर ते ओल्या नारळाचं खोबरं आपण एका भांड्यामध्ये घेऊ आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचा रस काढून घेऊया आणि तसंच ते खोबरं आपण पावट्याच्या भाजीमध्ये ॲड करणार आहोत। इथे मी आता खोबरं ॲड करत आहे। आता मी इथे चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे। आपण वाफेवर भाजी छान अशी शिजू देऊया। आता मी इथे 4 कोकम ॲड करत आहे। कोकम जी आमची घरगुती कोकम आहे ती मी इथे ॲड करत आहे। कोथिंबीर ॲड करून घेऊया। पाहू शकता इथे माझी भाजी व्यवस्थित शिजून तयार आहे। तर मी इथे फक्त 5 मिनिटे शेवटची झाकण मारून वाफेवर भाजी शिजू देणार आहे। तर तुम्हाला आजच्या पावट्याच्या किंवा वरणाच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका।